माझ्या आईने काय काय नाही, माझा बाप सुद्धा असंच करायचा, रोज दारू पिऊन यायचा, रोज माझ्या आईला त्रास द्यायचा, रोज हाणामारा करायचा. तुम्ही? अरे भेटायला आलो तुला. 5 दिवसावर आपलं लग्न आलं आणि तू घरात घुसून का बसली? तुम्ही काय दारू पिऊन आले का हो? अरे नाही, ते मित्रांना पार्टी देत होतो लग्नाची, त्यांनी थोडा फोर्स केला, बाकी काय नाही. तुम्हाला पटायला पाहिजे ना, आता 4-5 दिवस आपलं लग्न आहे. अरे जास्त नाही घेतली, थोडीच मित्रांनी जरा. हे बघा, तुम्हाला आता ना पहिलं आणि शेवटचं डायरेक्ट सांगते. तुम्ही जर नंतर लग्नानंतर जर तुम्ही परत दारू पिले, आता ही पहिली आणि शेवटची चूक राहील आणि मी पण ही माफ करेन. पण लग्नानंतर जर तुम्ही जर परत दारू पिले ना, तर तो आपला शेवटचा दिवस राहील. अगं नाही पित मी दारू कधी. ते लग्नाची पार्टी देत होतो मित्रांना, त्यांनी थोडा फोर्स केला म्हणून थोडी घेतली. पण ते काही का असं ना, उगाच माझ्या वडिलांनी तुमच्या वडिलांना शब्द दिलाय का माझी मुलगी तुम्हाला देईल म्हणून मी शांत आहे. नाहीतर मी हे लग्न ना आताच मोडून टाकलं असतं. अरे मी परत दारूच्या थेंबाला सुद्धा हात लावणार नाही. बघा बरं, तुझी शपथ. बरं ठीक आहे, कारण मला ना हे दारू पिणाऱ्या लोकांचा ना लई तिरस्कार आहे. मी तुमची ना सगळी गोष्ट पर कोणती काही असू सगळ्या चुका मी माफ करीन. पण तुम्ही जर कधी दारू पिऊन आले ना, ती गोष्ट मी माफ नाही करू शकत आणि माझ्याकडनं होणार पण नाही. आणि जर लग्नानंतर तुम्ही जर दारू पिले तर मग तो आपला खरंच शेवटचा दिवस आहे. मी डायरेक्ट दिवस देऊन टाकीन. मग बघा तुम्हाला कसं जगायचं. अगं नाही, खरंच परत असं करणार नाही. एवढ्या वेळेस मला माफ कर. बरं ठीक आहे, मला वाटतं तुम्ही नाही करणार तसं काही. परत दारू नाही पिणार, माझा विश्वास आहे तुमच्या. बरं झाली का सगळी खरेदी वगैरे? हा खरेदी झाली, म्हणलं जाता जाता तुला भेटा म्हणून आलो होतो तुझ्याकडे. बरं बरं, चला चहा वगैरे घेऊन जा मग. अरे नको, नंतर येईल आता. बरं ठीक आहे, चल जपून जा. हो ठीक आहे, काळजी घ्या. हो. हे काय करीत होती गाडीवर? हो काय झालं? कुठं काय झालंय? पिऊन आले का तुम्ही? अरे नाही पिलो मी. नाही पिले? पिलो नाही. तुम्हाला लाज वाटली पाहिजे ना. पण कुठं 5-6 महिने झाले नाही का लगेच पिऊन घरी? मी तुम्हाला लग्नातच म्हणले होते ना की पेज असेल तर माझ्याशी लग्न करू नका, आणि लग्न जर केलं तर परत पिऊ नका. काय असं वागलं तुम्ही? अरे झालं, ते पार्टी केली छोटीशी आम्ही. पार्टी केली? अहो आयुष्यभर मी हेच सहन करायचं का? माझ्या आईच्या आयुष्यात आहे तेच, माझ्या आयुष्यात आहे तेच. अहो माझ्या आईने काय काय नाही, माझा बाप सुद्धा असंच करायचा, रोज दारू पिऊन यायचा, रोज माझ्या आईला त्रास द्यायचा, रोज हाणामारा करायचा. आणि माझ्या आईला वाटलं होतं की माझ्या पोरींच्या आयुष्यात नको असं व्हायला, म्हणून तिनं चांगलं बोललं म्हणून तुमच्याशी लग्न लावून गेलं होतं. आता माझ्या आयुष्यात तेच. अरे लग्न झाल्यापासून आज थोडीशी घेतली. बसा शांत तुम्ही. आता तर माझा विश्वास मोडला तुमच्यावर. आयुष्यभर मी हेच करत बसायचं. निम्म आयुष्य तर माझं बापाचं दारू पिण्यातच ते बघण्यातच गेले, आणि आता लग्न झाल्यानंतर नवऱ्याचं असं दारू पिणं ते काही नाही. तसं मी आधी बोलले होते ना तुम्हाला की ज्या दिवशी तुम्ही दारू पिऊन येईल ना, तेव्हा दिवस आपला शेवट. तर आज पण आपला दिवस ना शेवटच. चालली मी काय दारू प्यानंतर तिकडं काही पण का. कुठं? मी चालले माझ्या घरी बाहेर. मला नाही राहायचं इथं. काय नाटकं चालले तुझी? नाटक माझी का तुमची नाटके? मग कशी वाटली माझी ऍक्टिंग? बस इथं. अगं बस. ऍक्टिंग? मग अगं चेष्टा करत होती तुझी. तुम्ही तर खरं दारू नाही पिले काय? तुला वास येतोय का काही? नाही. मग बाई महत्वाचा दिवस गेला होता. अगं म्हटलं लग्नाला 6 महिने झाले, सहज चेष्टा करावी तुझी थोडी.
तू तर डायरेक्ट बॅग भरून निघाली लगेच. मला नाही सहन होतो असं दारू बिरू कोणी पिलेलं ना. मला नाही बघ वाटत ते. दारू पिणाऱ्याला काय वाटत नाही, पण त्याच्या बायको पोरांना त्यांना खरंच लई त्रास होतो. आणि हे बघ, परत अशी मजा करायची नाही बरं. अगं नाही, परत नाही करणार, पण बॅग भरून डायरेक्ट घरी जायची काय गरज होती का? मला नाही आवडत असं दारू बिरू पिलेलं. अगं नाटक करत होतो मी कशाला दारू पिल परत? मला माहिती आहे ना, तुझ्या आईने जे भोगलं ना तसंच माझ्या आईला भोगावं लागलं. माझे वडील दारू प्यायचे, आणि दारू पिणाऱ्या माणसाला कळत नाही त्याच्या घरातल्या माणसाला काय भोगावं लागतं, काय दिवस बघावे लागतं. आणि तुला मी लग्नाच्या आधी शब्द दिलेला आहे की ही चूक माझ्याकडून परत होणार नाही. अगं तुझ्यासारखी एवढी सोन्यासारखी बायको असताना मी कशाला त्या दारूच्या नादी लागेल? हा, मला दुसरं काही नकोय, आपला संसार पाहिजे फक्त. हा, तू टेन्शन घेऊ नको, मी फक्त चेष्टा केली तुझी, आणि एवढं सिरियस होत जाऊ नको ग. बरं चला मग आवरा फ्रेश व्हा, मी आता चहा वगैरे ठेवते तुम्हाला. हा ठीक आहे.